समाजाला राज्य सरकारनं मोठा दिलासा दिलाय, तर मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करणारं प्रतिज्ञापत्र सरकारनं हायकोर्टात दाखल केलंय, ज्यामध्ये राजकीय क्षेत्रावर मराठा समाजाचा प्रभाव आहे, पण सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या समाज मागास असल्याचं सुद्धा म्हटलंय। आणि दरम्यान आयोगानं सादर केलेल्या अहवालाची छाननी न्यायालय करू शकतच नाही, असं स्पष्ट उल्लेख या प्रतिज्ञापत्रात करण्यात आलाय। तर आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, मराठा समाजाला राज्य सरकारकडून मोठा दिलासा मिळालेला आहे। मराठा आरक्षणावर भूमिका आता स्पष्ट करणारं प्रतिज्ञापत्र सरकारनं हायकोर्टामध्ये दाखल केलेलं आहे। या प्रतिज्ञापत्रात राजकीय क्षेत्रावर मराठा समाजाचा प्रभाव आहे, पण सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या समाज मागास असल्याचं म्हटलेलं आहे। दरम्यान आयोगानं सादर केलेल्या अहवालाची छाननी न्यायालय करू शकतच नाही, असा देखील स्पष्ट उल्लेख प्रतिज्ञापत्रात करण्यात आलाय। अहवालात जे निरीक्षण करण्यात आलंय ते आहे, मराठा समाजाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक स्थिती चिंताजनक, तर पुढच्या पिढीला असमानतेला सामोरं जावं लागेल। मराठा समाजात जातीचा न्यूनगंड आहे, असे अनेक उल्लेख यामध्ये करण्यात आले। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत। प्रशांत, आत्ताच्या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। नक्कीच आपल्याला म्हणायला लागेल की ज्या पद्धतीनं मराठा समाजाच्या आरक्षणावरनं महाराष्ट्रामध्ये अनेक वेगवेगळ्या स्तरावर जे आंदोलन झाले, आणखीन निवडणुकीमध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी मराठा समाजाच्या आंदोलनाचा प्रभाव जागोजागी दिसून येतोय। आणि या सगळ्या विषयामध्ये जी समिती निर्धारित राज्य सरकारने केली होती, न्यायमूर्ती सुनील शुक्रे समितीचा अहवाल राज्य सरकारने स्वीकारलाय। आणि मुंबई उच्च न्यायालयात ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या 6 याचिका याच्यावर सुनावणी सुरू आहे, त्याच्यामध्ये अहवाल सादर केलाय। या अहवालामध्ये 10% आरक्षण जे दिलंय राज्य सरकारनं मराठा समाजाला, त्याचं पूर्णपणे स्पष्टपणे समर्थन केलंय। आणि सगळ्यात महत्वाची टिप्पणी हा अहवाल सादर करताना राज्य सरकारने आपल्या कायद्याच्या अधिकाराचा सगळ्यात महत्वाचा उल्लेख केलाय की आयोगाने सादर केलेल्या अहवालाची छाननी न्यायालय करू शकत नाही। सरकारनं प्रतिज्ञापत्रात हा स्पष्ट उल्लेख केलाय। या अहवालामध्ये मराठा समाजाचं जातीनिहाय, शेतकरी निहाय, कच्च्या प्रतिष्ठा, अप्रतिष्ठा, मजूर वर्ग, खुला प्रवर्ग, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण याबद्दलचे अत्यंत स्पष्ट निकष याच्यात करण्यात आलेले आहेत। आणि महत्वाचे निरीक्षण जे आहे, त्या निरीक्षणाच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा सरकारचा निर्णय हा अवाजवी आणि मनमानीही नाही, हे अत्यंत ठामपणे म्हटलंय। मराठा समाजाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातली स्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचा स्पष्ट उल्लेख सुद्धा या अहवालात करण्यात आलाय। अर्थात मराठा समाजाला 10% आरक्षण जे देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता, जी घोषणा केली होती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी जे आश्वासन दिलं होतं, त्यानंतर नियुक्त झालेली ही न्यायमूर्ती सुनील शुक्रे समिती आणि कोर्टामध्ये सुरू असलेल्या याचिका, या सगळ्या घटनांमधली ही सगळ्यात महत्वाची घडामोड मानली जाते। मराठा समाजाला आरक्षण मिळणार हे निश्चित। निश्चितच। धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी।